राज्याचे शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म ग्रामीण गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगाव येथील स्वर्गीय मस्कुजी बिरुजी बुरंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अचानकपणे त्यांची भेट देऊन सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली। भोयर हे शेगाव येथील सहकार विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी हजर झाले। त्यांनी ही आकस्मिक भेट दिली। भोयर यांनी यावेळी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता 12वीचा परीक्षा व कॉपीमुक्त अभियान संदर्भात माध्यमांशी बोलताना माहिती दिली। आता दौऱ्या संदर्भात काय माहिती? आज माझा शेगावला दौरा सुरू असताना आजपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता 12वीच्या परीक्षा बोर्डाच्या ह्या सुरू झालेल्या आहे। साधारणतः 15 लाख विद्यार्थी 12वीच्या परीक्षा आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी देत आहेत। 3373 केंद्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षेचे आहेत। आज या ठिकाणी आले असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॉपीमुक्त अभियानाचं आवाहन आपल्या राज्यामधल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना त्या ठिकाणी केलं आहे। तर ह्या सुरू झालेल्या परीक्षा व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहेत की नाही ही शालेय शिक्षण विभागाचा राज्यमंत्री म्हणून माझी देखील जबाबदारी येते। त्यानिमित्तानं आज ह्या ठिकाणी बुरुंगले विद्यालयामध्ये भेट दिली आणि इथे आल्यानंतर दिसलं की अतिशय उत्तमपणे व्यवस्थित व्यवस्था सगळी शाळा व्यवस्थापन समितीने आणि इथल्या प्रशासनानं केलेली आहे। सर, कॉपीमुक्त अभियानासाठी काय उपाययोजना केलेली? अनेक उपाययोजना त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं केलेल्या आहेत। परंतु काही नामवंत शिक्षण संस्था आहेत की ज्या ठिकाणी त्या स्वतःहूनच याच्यामध्ये पुढाकार घेतात आणि अतिशय आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न करतात। एका घटनेनंतर ते CCTV कॅमेरे प्रत्येक शाळेमध्ये लागणे होते। 2 महिने झाले त्याचा टेंडर निघाले, परंतु अजूनपर्यंत कुठं थांबलेला आहे? काही प्रशासकीय कारणास्तव त्याच्यामध्ये काही ठिकाणी अडचणी आल्या आहेत, पण याचा लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होऊन सर्व शाळांमध्ये हे CCTV कॅमेरे लावण्यात येईल। दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली, परंतु अजूनपर्यंतही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेलं नाही। गणवेश वाटप त्या ठिकाणी कापड आलेलं आहे, परंतु ज्या ठिकाणी ज्या माविमला ते काम देण्यात आलं होतं त्याच्यामुळे थोडा डिले झाला। म्हणून सरकारने निर्णय घेतला की येणाऱ्या सत्रापासून सरळ विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होणार आहे। सर, कॉपीमुक्त अभियानामध्ये आता फौजदारीची तरतूद करण्यात आली, काय सांगेल? नाही, जर का हे बघा, आपल्या परीक्षा ह्या आनंददायी आणि पवित्र वातावरणामध्ये होणे अपेक्षित आहे। ह्या होत असताना जर का समाजातले काही घटक त्याच्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील तर त्याच्यामध्ये ह्या पद्धतीची कारवाई केली जाईल। सहकार संदर्भात आज कार्यक्रम आहे, काय तो कार्यक्रम आहे, आपण सहभागी राहणार? आज उत्कृष्ट बँक अवॉर्ड याचा कार्यक्रम शेगावमध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्यांना प्रोत्साहन, ज्या बँका चांगल्या काम करतात त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे याच्याकरता आज या ठिकाणी आलो होतो। साहेब, RTIचे पैसे संस्थांचे शासनाकडे देऊन त्याची पूर्तता झालेली नाही, त्याच्यामुळे त्यांचा आर्थिक डब्बे झालेले आहेत संस्थांचा। खरी गोष्ट आहे, हे 12-13 पासनचा हा विषय आहे। काही पैसे आमचे केंद्राकडे अटकलेले आहे, परंतु आता मागच्या वर्षीपासून आपण बरेचसे पैसे त्या ठिकाणी दिलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये ते पैसे देण्याचे। परीक्षार्थ्यांना शुभेच्छा। आज इयत्ता 12वीची परीक्षा आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि आज पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे। मी ह्या इयत्ता 12वीची परीक्षा देणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व विद्यार्थींना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या महाराष्ट्राची उत्कृष्ट अशी परंपरा आहे। अनेक हुशार विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातनं झालेले आहे। महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर, बुरुंगले महाराष्ट्र शासनाद्वारे जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात येतो त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये या विद्यालयाचा पहिला क्रमांक आला। याच्याकरता विद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि यातल्या मुख्याध्यापिका, त्यातले इथे असलेले सर्व शिक्षक, कर्मचारी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। प्रतिनिधि इस्माइल शेख, CEN न्यूज, बुलढाणा। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।